हे आपल्या हातामध्ये एक तुम्हाला पिशवी दिसते का बघा, किसली पिशवी. तर मित्रांनो ही पिशवी काय साधीसुधी पिशवी नाही आहे मित्रांनो. हिला इंग्लिशमध्ये म्हणतात वॉटर बॅग आणि मराठीतनं आपली पाण्याची पिशवी. तर आता तुम्ही म्हणसाल मधून अधून ह्याच्या हातामध्ये ही पाण्याची पिशवी आली कशी काय. आपल्याला जी भेटलेली पिशवी आहे ती दादांच्या हातात दिली. दादा उलगडा. कशी पिशवी आहे दादा? एक नंबर. किती पाणी बसेल त्याच्यात? त्याच्यात तरी साधारण 5-6 लिटर पाणी बसेल ना. तुम्हाला हे माझ्या मागं जेवढी पोती दिसतात का, किती पोती आहेत मित्रांनो? जवळजवळ मला वाटते 10-15 पोती आहेत. तर एवढी 10-15 पोती चिचा आहेत, चिचा. मस्तपैकी बॉबे तळायचं चाललंय बघा हे आपल्या ताटात काढून. आता काय दोघंची आम्ही आईन मी. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळ सकाळ आपलं मस्तपैकी जेवण चाललंय बघा. दादा जेवत्या ते आणि आई जेवण वाढून द्यायला आहे. तर आता मस्त जेवण बिवण करून मेंढरं नेऊ आपली चाराय बिरायला. तर आज दिवसभराचं वातावरण तुम्हाला दाखवतो मी. चला. काय खाल्लं? हा, लोणच्यातलं तेल लय मस्त लागतं. सगळी मेंढरं सोडलेली आहेत या ठिकाणी आणि आई आपली शर्ट सोडते बघा. आणि बारकी पोखरी धरायचं मला काम लागले. दादा नुसतं मेंढरं हाणते ती. दादांना काम लागले मेंढरं हाणायचं. चारायला घेऊन गेलं पाहिजे ना यांना. ह्याला काय झालं? अरे 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 भाई साहेब, अरे हे कसं अरमान वाकडी अवघडी राव. हे पडीक ना राखलेलं असतं त्यामुळे इथं आम्ही काय मेंढर लावत नाही आणि त्यामुळं ही झाडं बिडं डाळायचा काय प्रश्नच येत नाही. आणि बघा कसं आहे निसर्ग. आपल्या फांद्यांचा पाला बिला खात्यात शेरड करड बघा. पाला साला खाते ते ओली ओली. पपडा आला, पायाला लागले, घरी राहायचं ना पपडे. लंगतोय बकरे का आला गड्या. आज मेंढरांना सकाळ सकाळच पाणी पाजाय आणलेलं का. तर मित्रांनो आज जो आहे ना तो आपला सगळ्यात मोठा येडा होणार आहे. कारण का तर तिकडं आपला वाडा पहिला जिकडं बसलेला सोयाबीन बेबीन चारली त्या साईडला बऱ्याच दिवस झालं मेंढरं गेली नाही. आणि तिकडलं एक काका आपल्याला म्हटलं अरे इकडे एवढं चारा असून तुम्ही का नाही येत. तर तिकडं पाणी नसल्यामुळं आम्ही जात नव्हतो. पण आज सकाळ सकाळ मेंढरं लवकर पाणी पाजलं तर तिकडं जेवढा बी चारा असेल आज मेंढरांना जास्त चारा गावणार. कारण का हरभरं बिरभरं सगळं निघलं ते. आणि मग हरभऱ्याच्या ह्याच्या रानाने मेंढरं चारायच्या ते वर कांद्याची पात उचलाय गेलं तर तिकडं बी न्यायचे ते. तर आता मेंढरं पाणी पाजून तिकडंच चालवले ते. मधल्या रस्त्याने मेंढरं चालवले ते आम्ही. वा दादा पुढं मी आपला मध्ये. लय दिवाळीच्या टायमाला ना लय अडचण असते या रस्त्याने. पिकं बिकं भरपूर म्हणजे नाही का पावटं बिवटं असतात. आता काय मोकळं झाले आणि कंपनी तर झाली तयार बघा. तेव्हा जुनं व्हिडिओ बघितलं तर इथं काहीच नव्हतं 1-2 महिन्यापूर्वी. तसं काम बघायला सणसणा झालं या कंपनीचं. मेंढरा हरभऱ्याच्या रानात आलेली आहेत. पण ना पहिलं लय हिरवं असेल मित्रांनो. आम्हाला यायला लय उशीर झालाय त्याकरता वाळून गेले भरपूर नाही का. मेंढरा का सगळ्या रानात पसरून थांबले ते. बऱ्याच दिवसापासून ही शेतावाला मालक आपली वाट बघित होतं. आणि नेमकी त्यांची ना आमची त्या दिवशी गाठ पडली. म्हणले यार तुम्ही काय बकरी घेऊन याय नाही तिकडे किती चरायला आहे. आणि मग म्हणलं आयला गेलं पाहिजे आता त्यांनी एवढं सांगितले. तर आज आलोय पण बऱ्यापैकी वाळून गेले शिपरूट बिपरूट नाही का. गव्हाच्या वावरात मेंढरा आल्या ते. आणि हे असं गडू का अडकावलं असेल. हाय का काय गडूचं रहस्य तुम्हाला माहीत सांगा कमेंट करू नका. गव्हाच्या वावरात असा गडू उभा केला आहे बघा याला लाकडाव. मेंढरा आता बांधाचं यल शाल खात्यात येवायच. पावट्याचं यल आपलं. कसं आहे गहू या ठिकाणी तर गहू राहिलाय मित्रांनो काढायचा. हा का राहिलाय काय माहीत नाही आपल्याला. हो का चांगलं 2 साऱ्याचा गहू राहिलाय. अशी गव्हाचे वावरं बिवरं निघले अहो. इकडं व्हायचं मेंढरा आलीच नव्हती आज आले ते या. तर आपली उन्हाचे मेंढरं सगळे आंब्या खाली आले ते. सरांना आता मित्रांनो ऊनच भरपूर लागते. दादा बी हो का दादांचा फोन चाललाय पड्याल. दादा गोड वाटते का उन्हाचं? बरं वाटतंय सावली लावायचं. लय ऊन लागते. ती मेंढरं बी अख्खे आले ते आंब्या खालीच. आता नांगरटी बी व्हायला लागले ते इकडं. हो का ढेकळातनं चालता येत नाही मेंढरांना एवढं.
हे कशी. आणि इकडल्या लोकांचं असं असतं, वावरं बिवरं नांगरायची आणि मग बसवायचं. तर भरपूर त्रास होतो आपल्या मेंढरांना बी, पण काय करता, त्यांचं बी आता काय असेल नियम. मेंढरांना वाईज पाणी चालू केली हवा या ठिकाणी. मोटर चालू केली वाईज आपली आता इथे एरिव हवा. सकाळी 10-11 वाजता मेंढरं पाणी पाजलेली आणि आत्ता वाजले ते मित्रांनो 3 वाजता मेंढरं एवढी तान्याली नाही का. सकाळी पाणी पिल्यावर दिवसभर ऊन लागते मरणाचं, आणि ती उन्हातच भरपूर तान्यालेली. त्याकरता हिथं व्हायचं आपलं थोडंसं पाणी चालू केलं आणि म्हणलं व्हायचं तेवढंच पेत्याल. बऱ्यापैकी मेंढरं पाणी प्यायला ते. परत कागदाव गेले बी भरपूर. कागदात जितकं पाणी प्यायचं ना तितकं पाणी ना आम्ही कुठे मेंढरं पाजले तरी पित नाही. तुम्हाला हे माझ्या मागं जेवढी पोती दिसतात का, किती पोती आहेत मित्रांनो, जवळजवळ मला वाटते 10-15 पोती आहेत. तर एवढी 10-15 पोती चिचा आहेत. चीज बघा किती मोठी आहे, आणि त्याची एवढ्या चिचा गावले ते भरपूर. तर बघा हे सगळं चिचेचं झाड आहे, भरपूर मोठं. आणि चिचा जोडणारी लोक येतात, त्यांनी चिचा जोडून एकाच चिचाची किती पोती भरल्या ते बघा. हे 3, 6, 3, 9 बरोबर आपण सांगितलं की 10-12. इकडं 2-3 आहेत, 10-12 पोती आहेत. बऱ्याच वेळात आपण आपली मेंढरं घेऊन कांद्याच्या पातीवरती जाणार आहे. गाडी आली दमा. सगळी मेंढरं कांद्याच्या पातीत आलेली आहेत आता. हवा हे आपलं एवढं वावर आहे छोटंसं, जास्त काय पात नाही, थोडीच आहे. आणि ही जी पात आहे ना कांद्याची, ही आम्ही उचलून काढली होती बघा हे टिंग. आणि पडेल मेंढरं गेले ते जरा वाजे पाठवली बारकं ते काय आता नेणार नाही. ते आता आपल्या मेंढरांना चारतोय आपण. बऱ्यापैकी कांद्याची पात खाल्ली मेंढरांनी आणि आता उभी राहिली कटाळी कांद्याच्या पातीला. मग आता चालवलंय त्यांना, आता पाण्यावर नेलं पाहिजे. पाणी प्याल्यावर मग अजून वाईज पावट्या बिवट्यात चारायला लागतील. पावटा चांगला हिरवागार आहे. या पावट्यात त्यांनी बरेच दिवस झालं आपल्याला चारायला लावलेलं, सारखं फोन करत होतं पावटा चारून घ्या, रान नांगरायचे. तर फायनली पावट्यात आम्ही आलोय. तर मित्रांनो हे आपल्या हातामध्ये एक तुम्हाला पिशवी दिसते का, बघा किसली पिशवी आहे. तर मित्रांनो ही पिशवी काय साधीसुधी पिशवी नाही आहे मित्रांनो. हिला इंग्लिशमध्ये म्हणतात वॉटर बॅग आणि मराठीतनं आपली पाण्याची पिशवी. तर आता तुम्ही म्हणसाल मधून अधून ह्याच्या हातामध्ये ही पाण्याची पिशवी आली कशी काय. तर मित्रांनो ही जी पाण्याची पिशवी आहे, तर आपल्याच येथील गावाचे आपल्याला पाठीमागच्या वेळेस बघा भेटायला आलते बाबूदादा. तर त्या बाबूदादांना आपलं व्हिडिओ पाहत असतील आणि व्हिडिओ बघून त्यांना वाटलं असेल नाही का आपल्याला पाण्याची ह्याची भरपूर टंचाई असते. तर बाबूदादांना वाटलं असेल यांना काहीतरी आपण भेट द्यावं. तर बाबूदादांनी खास करून आपल्यासाठी पिशवी कशी आणली बघा. इतकी मोठी पिशवी आहे ना मित्रांनो, मला वाटते 5-6 लिटरची पिशवी असेल ही. आणि खरंच इतकी मस्त आहे ना आपली पाण्याची तहान. आता उन्हाळा दिवस लागला आहे आणि बाबूदादांनी आपल्यासाठी एकदम भारी काम केले. तर पिशवी कशी काय कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या बाबूदादांसाठी ही पिशवी दिली म्हणून एकदा लाईकसुद्धा नक्की करा. हे आपण पावट्याला लवकरात लवकर चारायला लावले. हे असं आता उन्हाळ्याचा दिवस असलं ना रानं लवकर मोकळी करून घेतात शेतकरी नांगरासाठी. उन्हाने तापल्यावर पिकं चांगली येतात वाटतं. तर बघा कशी थांबले ते सगळी. दादा आहेत पडेल आणि मी झाडांक बघा इकडे झाड आहेत. आपल्याला जी भेटलेली पिशवी आहे ती दादांच्या हातात दिली. दादा उलगडा. कशी पिशवी आहे दादा? एक नंबर. किती पाणी बसेल त्याच्यात?
त्याच्यात तरी साधारण 5-6 लिटर पाणी बसेल ना. 5-6 लिटर. हा मस्त या. हा तर पिशवी हा पाणी थंड राहणार पण. थंड राहणार. हा. आपली हो का व्हिडिओ बघतात दादा त्यांनी दिले ती मस्त पिशवी दिली. हो का चांगली पिशवी गार गार उन्हाळ्यात दिवसाचं पाणी प्यायला. मॅडम पळत येतात सगळ्यात आधी घरी. हो का आणि आपली शेळी बी आली बघा. एक आलं आणि एक त्याला कळा नाही यायचं राव. हे पेलेलं का दूध. हो का शेळी लगेच पळाली याच्या कवी. कुत्ता आहे. आज काय नियोजन. आज बोबे तळायच्यात आणि दुसरं कालवण. कालवण एका सकाळचं हाय डफळचं एका अंडा आहे त्याच करायचं. हा आणि दादा. दादा गेला कातारणी. हा दादांना आता वारंगुळ लागलं मित्रांनो कातारणीचं. तर बघा आता बॉबे तळून घ्यायच्यात पहिल्यांदी. की बॉबे तळायचं चाललंय बघा. हे आपल्या ताटात काढून आता काय दोघंचे आम्ही आईन मी थोडेसं आपलं केलं कालवण तरी जुळते. सकाळचं बी ढकलचं कालवण भरपूर आहे. मग आता वाईस तेवढं गरमागरम आईचं कसं असतं पोरगं दमून आले त्याला वाईच चांगलं खाऊ घातलं पाहिजे. होय मामा. हा हो का? हिरबळ मेंढरा माग दिवसभर येड मारून काय उन्हाची बसते ते का काय होती ते सारखी चालूच. हा काय झोपल तेवढंच. एका अंड्याची चटणी करायची बॉबीच्या तेलात. बघा आई तेल जास्त झालंय मला वाटते आता. नाही हो बॉबीचं भरपूर तेल शिल्लक राहिलेलं. पाऊस शिलू आहे. वारं सुटल्या पाऊस येतो का नाही येत. एकांबारीला वारं घालून बी पाऊस येतो आणि एकांबारीला वारं घालावतो. दोन हल्ली पावसात वारं एकांबारीला पाऊस आणतो बी एकांबारीला घालावतो बी आल्या. हा मसाला बिसाला टाकलाय आणि आपली चटणी आता तयार झालेली आहे. चपात्या बरोबर एकदम मस्त खायला लागेल. असं थोडं पाणी टाकलं ना तिखटपणा जरा वाईस कमी होतो याचा. आजचं आपलं जेवण आहे बघा अंड्याची चटणी चपाती. आज चपाती आहे बाजरीचं पीठ नाही आपल्याला. त्याचबरोबर हे डफळीचं कालवण आणि इकडं बघा काय बॉब्या. तर हे मस्तपैकी आजचं वाड्यावरचं जेवण आहे. आपली आई बी आता जेवण करणार आहे. आई कधी करणार. हां तर बघा गरम करायला ठेवलं कालवण. तर मित्रांनो आता मस्तपैकी फोगोस्तोर आपलं जेवण बिवण झालेलं आहे. तर आजचा आपला दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल टोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.